रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, कुंभ राशीसाठी मार्च 2026 हा जो महिना आहे ना, तो तुमच्यासाठी नशिबाचा गुप्त दरवाजा उघडणार आहे. परंतु ते नेमकं कोणासाठी उघडणार आहे? सर्व ग्रह मिळून असा खेळ खेळत आहेत की त्यामुळे काही लोक हे अचानक यशाच्या शिखरावर जाणार आहेत, तर काही लोकांना एक वास्तवाची खरी परीक्षा द्यावी लागणार आहे किंवा कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. या महिन्यामध्ये अशी एक घटना घडू शकते की त्यामुळे पैसा, करिअर आणि नातेसंबंध या तीन महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तुमच्या जीवनात अचानक काही निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील किंवा त्या तीनपैकी एका गोष्टीवर खूप खोल परिणाम होणार आहे. नेमकं ती गोष्ट कोणती असणार आहे? ही येणारी संधी तुमच्यासाठी आहे का हा एक नियतीचा इशारा असणार आहे? तर चला मग आता आपण जाणून घेऊया या सगळ्या गूढ प्रश्नांची उत्तरं. प्रथम पाहूयात आपण आर्थिकदृष्ट्या हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे. हा महिना तुम्हाला भरपूर पैसा मिळवून देणार आहे, परंतु तो तुम्हाला टिकवता येईल का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्हाला पैसे मिळतील, जसे की मागील काही ठिकाणी तुम्ही पैसे गुंतवलेले होते तर त्यामधून आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहेत. एखाद्या शेअर्समध्ये म्हणा किंवा लॉंग टर्ममध्ये तुम्ही पैसे टाकलेले होते तेथून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. सोबतच तुम्ही एक साईड बिझनेस करत आहात त्यामधून पैसे मिळणार आहेत. तर वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्हाला नक्कीच पैसे मिळतील, परंतु त्याच प्रमाणात खर्च पण राहणार आहेत. जसे की एखादी टूर तुम्ही प्लॅन कराल, फॅमिली एक पिकनिक म्हणा किंवा परदेशी जाण्याचे योग आहेत, मग तिथे तुम्ही प्लॅन करू शकता. मग तिथे तुम्हाला खर्चाचा सामना करावा लागेल. किंवा घरामध्ये एखादी वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात, विशेष करून वाहन खरेदी करण्याचे योग आहेत, मग तिथे तुम्हाला सगळ्यात मोठा खर्च मिळणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी या महिन्यामध्ये घडतील. पैसा मिळणार आहे 100%, परंतु खर्च पण त्याच्यापेक्षा जास्त राहणार आहेत. त्यामुळं खर्च वाढल्यामुळे बचत करणं तुम्हाला काहीच मुश्किल राहणार आहे. विशेष करून 5 ते 9 मार्चमध्ये या 4-5 दिवसांमध्ये तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आलेले आहेत. सोबतच 14 ते 19 मार्चचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही आर्थिक गुंतवणूक करू शकता. तिथून तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. आर्थिकदृष्ट्या सावधान राहायचं आहे या दिवशी 11, 19 आणि 26 या 3 दिवशी, या 3 तारखेला, कारण आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. कोणीतरी तुम्हाला फसवतील, पैसे उसने घेतील, वापस देणार नाहीत. तर या दिवशी विशेष करून आर्थिक व्यवहार तुम्हाला टाळायचे आहेत. तुम्हाला विशेष करून ऑनलाईन व्यवहार टाळायचे आहेत किंवा काळजीपूर्वक करावयाचे आहेत, कारण फसवले जाण्याची शक्यता दाट दिसत आहे. सोबतच लॉंग टर्म जे आर्थिक बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहेत त्या ठिकाणी पैसे गुंतवा. जसं की जमीन किंवा एखादी प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करू शकतात, मग तिथून तुम्हाला नक्कीच फायदा मिळणार आहे. सोबतच मित्रांच्या सांगण्यावरून कोठेही पैसे गुंतवायचे नाही आहेत तुम्हाला, कारण ते नुकसानीचे ठरू शकते. फक्त ते सांगतात म्हणून लगेचच पैसे कोणत्याच क्षेत्रामध्ये कुठेही गुंतवू नका. आणि अजून एक महत्त्वाचा सल्ला, शेअर मार्केटमध्ये तर अजिबात पैसे तुम्हाला टाकायचे नाही आहेत, कारण खूप मोठा लॉस तुम्हाला पाहावा लागेल. काळजी घ्या. लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये पैसा कमवणाऱ्यापेक्षा जो पैसा वाचवेल ना तोच राजा असणार आहे. लक्षात ठेवा. आणि तोच जिंकणार पण आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी खूपच छान महिना आहे, कारण जबाबदारी वाढणार आहे की प्रमोशन मिळणार आहे, या दोन्हीमध्ये चढउतार पाहायला मिळेल. तुमची ऊर्जा वाढलेली दिसणार आहे. इतरांना खूप ऊर्जेने तुम्ही काम करणार आहात, खूप मेहनत तुम्ही करणार आहात आणि त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील, तुमच्यावर अजून जास्त जबाबदारी टाकतील आणि एखाद्या विशेष प्रोजेक्ट किंवा एक महत्त्वाचं काही प्रोजेक्ट आहे त्याची जबाबदारी, त्याचं जे लीड आहे ते तुम्हाला देतील. नेतृत्व करायला तुम्हाला मिळणार आहे आणि ते पण तुम्ही पार करून दाखवणार आहात आणि त्यामुळे प्रमोशनचे चान्सेस महिन्याच्या शेवटी खूप स्ट्रॉंग झालेले तुम्हाला दिसून येतील. नवीन जॉबसाठी प्रयत्न करत आहात तर नक्कीच नवीन जॉब ऑफरची पण शक्यता आहे या महिन्यामध्ये. विशेष करून नोकरी करणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या तारखा आहेत जे मी तुम्हाला सांगत आहेत, ते लक्षात ठेवा. त्या दिवशी ती कामे जर तुम्ही केली तर नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. जसं की 7 ते 12 मार्च दरम्यान तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे तुमच्या कामाच्या ठिकाणी.
एक शुभ वार्ता तुम्हाला मिळू शकेल. 21 ते 24 मार्च दरम्यान तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येऊ शकतो किंवा ऑफर, तुम्हाला नवीन नवीन ऑफर्स येऊ शकतात जर तुम्ही जॉब बदलण्यासाठी विचार करत आहात तर. आणि विशेष करून काळजी घेण्याची दिवस आहेत 15 मार्च ते 28 मार्च या दरम्यान. ऑफिसमध्ये खूप अलर्ट राहायचं आहे तुम्हाला, कारण ऑफिस पॉलिटिक्स चालू शकतो तुमच्या विरोधामध्ये. तुम्हाला खाली पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले जातील, तर इथं तुम्हाला सावध राहायचं आहे. या महिन्यामध्ये विशेष करून तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. सहकाऱ्यांसोबत विशेष करून वाद टाळायचे आहेत आणि कोणतीही सिक्रेट गुपित गोष्ट तुम्हाला कामाच्या ठिकाणी कोणासोबतच शेअर करायची नाही आहे, कारण त्याचा फायदा घेऊन तुम्हाला खाली पाडण्याचे कट रचले जात आहेत, हे लक्षात ठेवा. मार्चमध्ये फक्त आणि फक्त तुमचं काम बोलणार आहे, शब्द नाही, हे लक्षात ठेवा. मग तुम्हाला प्रगती, तुमच्या मनासारखे परिणाम नक्कीच पाहायला मिळतील. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना विस्तार असेल की स्पर्धेचा दबाव असणार आहे, हे तुम्हाला खूप द्विधा मनस्थितीमध्ये टाकणार आहे. या महिन्यात विशेष करून बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय तुम्हाला खूप आर्थिक लाभ मिळवून देणार आहेत किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे एक यशाच्या शिखरावर, तिथे तुम्हाला नेऊन सोडणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये बुद्धीने किंवा जे काही तुम्ही मागील फार दिवसांपासून प्रयत्न करत होतात, तर त्या प्रयत्नामुळे तुम्हाला नवीन क्लायंट्स मिळायला सुरू होतील. सोबतच तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्याचा विचारात होतात, तर एक पाऊल पुढे जाल. तुम्हाला जे काही सुरुवातीचे बेसिक एक कामं होती ती स्टार्ट होतील किंवा तुम्ही त्याचा श्री गणेशा तरी करू शकतात. सोबतच नवीन शाखा तुम्ही परदेशामध्ये सुरू करायचा विचारात होता, तर तिथे पण तुम्हाला पॉझिटिव्ह परिणाम पाहायला मिळतील. ती लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ऑनलाईन बिझनेसमध्ये तुम्हाला खूप आर्थिक लाभ जास्त प्रमाणामध्ये मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटी पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तिथे तुम्हाला सावधगिरी बाळगायची आहे, कारण तुमच्या पार्टनरसोबत छोट्या एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक वर्गासाठी काही शुभ दिवस मी सांगत आहेत. करार होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस किंवा नवीन डील क्रॅक करण्याचे जास्तीत जास्त चान्सेस या दिवशी आहेत आणि ते दिवस आहेत 9, 13, 17 आणि 23 या तारखेला खूप नवीन डील तुम्ही साईन कराल. आणि 20 मार्चला विशेष करून मोठे कोणतेही व्यावसायिक निर्णय घेणार असाल तर ते शक्यतो टाळा, कारण नुकसान होऊ शकते. आणि व्यवसायानिमित्त एखाद्या ठिकाणी प्रवास करणार असाल तर त्यामधून भरपूर आर्थिक लाभ पण तुम्ही कमविणार आहात. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी तुमच्या नात्याची परीक्षा घेतली जाणार आहे. यस, कारण अचानकपणे गैरसमज वाढू शकतात आणि तुमच्यामध्ये संवाद नसल्यामुळे गैरसमज वाढतील आणि दुरावा पण वाढेल. जुने काही प्रेम किंवा तुमचं कोणी एक्स असेल ते तुमच्या आयुष्यामध्ये परत येऊ पाहत आहे आणि तेच ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट पण करेल. मग त्यामुळे थोडंसं सावधान राहा, कारण तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्हाला नेमकं पाहिजे काय आहे याचा तुम्ही विचार कराल तुमच्या जीवनामध्ये. कारण तुमच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिपदृष्ट्या हा महिना खूपच एक गुंतागुंतीचा पण असणार आहे आणि खूप नाजूक पण असणार आहे. खूप नाजूक अशा परिस्थितीतून तुम्हाला जावं लागणार आहे. तर खूप विचार करा, मनाने बुद्धीने दोन्ही गोष्टीने विचार करून मगच निर्णय घ्या. जे कोणी सिंगल आहेत त्यांच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रवेश करण्याचा प्रयत्न किंवा एखादी प्रवेश करण्याची शक्यता आहे किंवा प्रयत्न करेल आणि ते घडणार आहे नेमकं 18 ते 25 मार्च दरम्यान. त्या काळामध्ये अचानक अशा काही ओळख्या होऊ शकतात तुमच्या. मग ते सोशल मीडियातून असू शकतं, कामाच्या ठिकाणी असू शकतं किंवा कुठून पण असू शकतं. कोणीतरी नवीन एखादं व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच पाऊल टाकणार आहे आणि त्या ओळखीतूनच तुमच्या रिलेशन स्टार्ट होऊ शकतं किंवा त्या ओळखीचा परिणाम नंतर प्रेमामध्ये पण होऊ शकतो. जे कोणी विवाह इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता म्हणजे खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतील तुम्हाला. नवीन नवीन प्रस्ताव आपण होऊन येतील आणि मार्चच्या शेवटी विवाह जुळण्याची पण शक्यता दाट दिसत आहे. वैवाहिक जीवन थोडंसं रोमॅन्टिक पण असणार आहे, मिश्र स्वरूपाचं असणार आहे, कारण वाद तर राहतीलच
परंतु तुम्ही ते एकमेकांशी बोलून सॉल्व्ह कराल, एकमेकांना समजून घेण्याचा जास्त प्रयत्न कराल आणि एकमेकांच्या मतांना तुम्ही विशेष महत्त्व द्याल. अहंकार आणि इगो बाजूला ठेवाल आणि नात्याला प्राधान्य द्याल आणि त्यामुळे नातं पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये फुलेल. एकमेकांसोबत वेळ जास्त प्रमाणामध्ये तुम्ही घालवणार आहात. भावनिक अजून जवळीक जास्त निर्माण होईल. तुमच्या नात्यासाठी काही शुभ तारखा आहेत आणि त्या म्हणजे 10, 22 आणि 30 या तारखेला जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह होतील. एकमेकांसोबत बोलाल किंवा एकमेकांसोबत कुठेतरी टूरला किंवा छोट्याशा पिकनिकला तुम्ही जाल, जेणेकरून तुमच्या नात्यामध्ये एक वेगळंच टर्निंग पॉईंट आलेला तुम्हाला दिसेल. परंतु तुम्हाला अजून एक काळजी घ्यायची आहे की 16 ते 27 मार्चचा जो काळ आहे तो ताणाने भरलेला असणार आहे. त्या काळामध्ये थोडीशी काळजी घ्यायची आहे. नात्यामध्ये थोडं जरी एक तुम्हाला दुरावा किंवा भावनिक अंतर जाणवू लागलं तर लगेचच एकमेकांसोबत बोला आणि त्या गोष्टी न वाढवलेल्या बऱ्या असा विचार करून निगेटिव्हिटी आहे त्याला तुम्ही मात करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करा या काळामध्ये. महिला वर्गासाठी मिश्र स्वरूपाचा हा महिना आहे, कारण ज्या कोणी महिला वर्किंग वुमन आहेत त्यांना तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी काही नवीन संध्या मिळतील आणि त्याच्यामध्ये तुम्ही उतराल आणि स्वतःला यशस्वी पण करून दाखवाल. त्यामुळे तुमचं घरामध्ये आणि घराबाहेर पण कौतुक होणार आहे. ज्या कोणी महिला संशोधन क्षेत्रामध्ये काम करत आहेत किंवा जास्त अजून त्यांनी शिकू पाहत आहेत, वरची डिग्री मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तुम्हाला पण नक्कीच चांगले परिणाम पाहायला मिळतील. सोबतच ज्या कोणी महिला गृहिणी आहेत आणि त्यांना स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी संधी हवी आहे, स्वतःचं नवीन काहीतरी करू पाहत आहात तुम्ही, तर तिथे पण तुम्हाला काही नवीन संध्या मिळतील, नवीन आयडिया मिळतील आणि त्यामुळं तुम्ही स्वतःचा बिझनेस, एक स्टार्टअप बिझनेस सुरू करण्यामध्ये पण सफल राहणार आहात. किंवा हा मार्च महिना तुमच्यासाठी तसं काहीतरी घडवून आणणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हा महिना खूपच सुंदर रीतीने जाणार आहे. तुम्ही स्वतःला कामामध्ये इतके झोकून देणार आहात की स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष पण करू शकतात. मग आरोग्याची काळजी घ्या. विशेष करून हार्मोनल बदल्स किंवा अशक्तपणा जाणवू शकतो, तर त्याची तुम्ही काळजी घ्यायला हवी. विद्यार्थी वर्गाला मात्र खूपच अनुकूल असा हा काळ आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये जे कोणी प्रयत्न करत आहेत तर तुमच्यासाठी खूपच मजबूत योग आलेले आहेत. नक्कीच प्रयत्न करा, चांगले परिणाम पाहायला मिळतील. मन विचलित होण्याची शक्यता आहे, कॉन्सन्ट्रेशन विचलित होण्याची शक्यता आहे. सोबतच तुम्ही जर रात्री अभ्यास करत असाल तर नक्कीच तुम्हाला हा अभ्यास किंवा रात्री केलेला अभ्यास खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण त्यावेळी तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असणार आहे. 12 ते 19 मार्चचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी यशाचा काळ आहे. त्या काळात कोणतीही परीक्षा देणार असाल, कोणतंही प्रोजेक्ट करणार असाल शैक्षणिक, तर नक्कीच तुम्हाला चांगले फळं पाहायला मिळतील. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. तुमचं मन अशांत राहणार आहे. तुम्हाला असुरक्षिततेची भावना त्रास देईल सतत आणि अजून म्हणजे तुम्हाला बीपीचा त्रास होऊ शकतो, गुडघेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. तर थोडंसं तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. विशेष करून मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी तयार झालेली असणार आहे किंवा घरामध्ये तुम्हाला कोणी काहीतरी बोललेलं असणार आहे, ती तुमच्या मनामध्ये घर करून बसलेला असणार आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होणार. मानसिक आरोग्य खराब झालेलं आहे म्हणून तुमच्या शरीरावर त्याचा परिणाम होणार आहे. तर ज्येष्ठ व्यक्तिवर्गाने थोडीशी काळजी घेतलेली बरी पडणार आहे. जे काही मनामध्ये आहे ते इतरांसोबत बोला, तरच तुमचं आरोग्यामध्ये सुधारणा होईल. मेडिटेशन असेल, व्यायाम असेल, वॉकिंग असेल, ते सर्व करत राहा, म्हणजे पॉझिटिव्ह परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. या महिन्यामध्ये तुमच्यासाठी काही शुभ तारखा आहेत किंवा शुभ दिवस आहे, ज्या दिवशी तुम्ही महत्त्वाची कामे करा. कोणतीही नवीन सुरुवात करायची असेल तर करू शकतात. असं म्हणा की तो तुमच्यासाठी खूप शुभ काळ आहे आणि तो काळ आहे किंवा तो दिवस आहे 5, 9, 12, 17, 23 आणि 30 या तारखा. या तारखेला तुम्ही कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करू शकता, डील्स साईन करू शकतात किंवा आर्थिक लाभ तुम्हाला मिळतील. या तारखेला खूप चांगल्या गोष्टी घडतील. तुमच्यासाठी काही प्रतिकूल दिवस आहेत किंवा अशुभ दिवस आहेत असं म्हणायला हरकत नाहीत. त्या दिवशी विशेष करून शांत राहणे, देवाची उपासना करणे, या गोष्टी तुम्ही करा. कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात करू नका. आर्थिक निर्णय घेणे टाळा. महत्त्वाचे कोणतेही निर्णय असेल तुमच्या जीवनामध्ये ते घेणे टाळा. ते दिवस आहेत
11, 15, 20, 26 आणि 28 हे 5 दिवस तुमच्यासाठी या महिन्यात खूपच प्रतिकूल आहेत. तर ह्या 5 दिवसांचा तुम्ही बहिष्कार केलेलाच बरा पडणार आहे. तुमच्यासाठी शुभ अंक आहे 4 आणि 8 आणि शुभ रंग आहे निळा आणि जांभळा. तुमच्यासाठी शुभ दिवस आहे शनिवार आणि बुधवार आणि शुभ दिशा आहे पश्चिम आणि दक्षिण पश्चिम. तर कुंभ राशीसाठी हा महिना जो आहे तो तुमच्यासाठी निर्णयांचा महिना आहे. काही लोक अचानक खूप मोठी आर्थिक उंची गाठणार आहेत, तर काही लोक जुनी नाती सोडतील आणि नवीन नाती स्वीकारतील आणि काही जण त्यांच्या जीवनामध्ये नवीन जीवन मार्ग स्वीकारतील किंवा अवलंब करतील. मार्च महिना तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही बदलासाठी तयार आहात का? कारण या महिन्यामध्ये घेतलेला एक निर्णय तुमच्या जीवनातील पुढील 3 वर्षाचे भविष्य बदलू शकतो किंवा नशीब बदलू शकतं. तर तुम्हाला ही माझी माहिती आवडली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि काही प्रश्न असतील तर नक्कीच मला विचारू शकतात. कोणती गोष्ट अनुभवली आहे ती तुम्ही मला कमेंटमध्ये शेअर करू शकता. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.